पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मीनारायणाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्ण. राधे कृष्ण गोपाल कृष्ण. पुरुषोत्तम महात्म्य कथा अध्याय 24. अधिक महात्म्य कथा अध्याय 24. उद्धार सुलक्षणेचा. सूत म्हणाले, श्रोते हो, लक्ष्मी मातेच्या मनाप्रमाणेच तुमचे मनही जाणून घ्यायला आतुर आहे ना, की त्या ब्राह्मणाच्या मुलाप्रमाणेच द्विज शर्माच्या कन्येचाही उद्धार कसा झाला. द्विज शर्माची कन्या सुलक्षणाही कशी उद्धारली याबाबत भगवान विष्णू यांनी लक्ष्मीत जो कथाभाग निवेदन केला तो असा. ब्राह्मण पुत्राचा उद्धार केल्यानंतर नारायण एकटाच त्या घरात राहू लागला. मग नारायणाने आपले दुसरे कर्तव्य पार पाडण्याचा निश्चय केला. सुलक्षणा आपली मानलेली बहीण, आपल्या उपकारकर्त्या द्विज शर्माची कन्या हिचा शोध घेण्यासाठी तो गावोगाव फिरू लागला. तिचे भविष्य त्याला ठाऊक असल्यामुळे तो फिरत फिरत एका धनाढ्य नगरीत आला. ज्योतिषाचा वेश घेऊन आणि हातात पंचांग घेऊन भविष्य सांगणार, भूत भविष्य ओळखणार असे ओरडत तो नगरातल्या गल्लोगल्ली फिरू लागला. तो असाच एकदा आवाज देत एका गल्लीतून जात असताना एका माडेवरून एक सुंदर कन्या धावत धावत रस्त्यावर आली. दारी आलेल्या त्या ज्योतिषाकडे आपला हात पुढे करीत म्हणाले, भाऊ, माझं भविष्य सांगा की. नारायणाने रूप, रंग, आवाज आणि कपाळावरच्या गोंधनावरून ओळखले की हीच सुलक्षणा. तो तिला म्हणाला, बाळ, रस्त्यावर भविष्य सांगणे योग्य नाही. तुझी जर हरकत नसेल तर आपण तुझ्या घरी जाऊया का. हो, या ना, असे म्हणून ती त्या भविष्य सांगणाऱ्याला आपल्या माडीवर घेऊन गेली. त्या ज्योतिषाला एका पलंगावर बसवून ती त्याच्यासाठी पाणी आणण्यासाठी म्हणून खोलीत गेली. ज्योतिषाने सर्वत्र नजर टाकली. वैभवाच्या, संपत्तीच्या खुणा जागोजागी होत्या, पण ती संपत्ती मात्र तिने वाममार्गाने मिळवलेली होती. ती हातातल्या पाण्याचा ग्लास त्याच्या पुढे करीत म्हणाली, आधी पाणी प्या, मग आपण माझं भविष्य काय ते पाहू. नारायण तिच्या प्रत्येक हालचाली, डोळे, बोलण्याची लकब इत्यादी सर्व गोष्टी बारकाईने पाहत होता. त्याच्या मनाला एक खूण पटत होती. त्याची खात्री पटत होती की ही सुलक्षणाच आहे. अहो, असं माझ्याकडे नुसते पाहत काय बसलाय. काय झालं, तिने विचारले. काय सांगू कन्या सुलक्षणे, असे तो म्हणाला. आणि तो सुलक्षणे हा शब्द ऐकला आणि ती एकदम चमकली. काय म्हणालात तुम्ही, तिने विचारले. अगं बाळे, जी सुंदर आहे, रूपवान आहे, सुलक्षणी आहे, तिला सुलक्षणे म्हणू नको तर काय म्हणू. कन्ये का कुणास ठाऊक, पण तुला पाहिलं आणि आज मला माझ्या एका ब्राह्मण मित्राच्या मुलीची आठवण झाली. ती जर आता असती ना तर अगदी तुझ्यासारखीच असती म्हणजे, तिने विचारलं. मग नारायणाने त्या गावाचे नाव, आपल्या मित्राचा, द्विज शर्माचा, त्याच्या पत्नी मुलांचा सारा इतिहास तिला सांगितला. इतकेच नव्हे तर द्विज शर्मा हा माझा मित्र नव्हे तर तो माझ्यावरचा उपकार करता आहे. त्याच्या उपकाराची परतफेड मला त्याच्या दोन्ही मुलांचा उद्धार करून करायचे आहे. असं सांगत असतानाच त्याने संभ्रमाचा उल्लेख केला. इतके सांगत असताना काय उत्कंठेने तिने विचारले, काय झाले संभ्रमाचा. संभ्रम माझा भाऊ दादा, असा टाहो फोडत ती रडू लागली. अखेर सत्याला वाचा फुटली. नारायणानेही आपले खरे नाव, गाव, खानाखुणा सांगितल्या. आपण आपल्या बहिणीच्या शोधातच इथे आलोय हे पण सांगितले. सुलक्षणा नारायणाच्या गळ्यात पडून रडू लागली. तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमधून तिचा सर्व भूतकाळ वाहून गेला. मग नारायणाने तिला संभ्रमाचा उद्धार कसा झाला तेही सांगितले. आणि तुलाही ह्या पापचरणातून मुक्त व्हायचं असेल, पाप प्राप्त नरजन्माचं सार्थक करायचं असेल तर मी सांगतो असे आचरण कर, असा सल्लाही दिला. सुलक्षणेचे खरे साधे गुणी मन या पापचरणाला खरे म्हणजे कधीच भेटले होते. तिलाही त्या सगळ्या प्रकारातून मुक्ती हवीच होती, पण मार्ग सापडत नव्हता, मार्गदर्शक भेटत नव्हता आणि कुणाचा खराखुरा आधाराचा हात मिळत नव्हता. आजवर तिच्याकडे आलेल्या प्रत्येकानेच तिच्या देहाचा उपभोग घेतला होता, पण त्याच देहाच्या देव्हाऱ्यातल्या आत्मारामाचा आणि आत्मोद्धाराचा मार्ग तिला दाखवणारा कोणीही कधीच भेटला नव्हता. सुलक्षणे त्याच क्षणी नारायणाला आपल्या मानलेल्या भावाला गुरु मानले आणि त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करून स्वतःचा आत्मोद्धार करून घेतला. तेव्हा तिला अर्धी लढाई जिंकल्याचा आनंद झाला.
तेव्हा नारायण तिला म्हणाला, भगिनी सुलक्षणे, आता पुढच्या गुरुवारपासून अधिक महिना सुरू होत आहे. त्या दिवशी तू सकाळी उठ, मंगल स्नान कर, अधिक मासाचे देवता भगवान गोपाळ कृष्ण याला प्रार्थना कर आणि तुझी ही पाप कर्मातून मिळालेली सर्व संपत्ती एक एक करून सेवक वर्ग आणि ब्राह्मण यांना दान देऊन टाक. प्रत्येक गोष्टी तनामनाने मुक्त होत जा. म्हणजे त्या वस्त्र, धन ह्या दान कर्माची अधिकम फलम या नियमाने तुला खूप पुण्यप्राप्ती होईल. बरं, मी येतो आता. नारायण तिला म्हणाला, भाऊ, अरे ह्या नगरीत तू राहणार कुठे, करणार काय? तिने मोठ्या आस्थेने विचारले. ताई, तू माझी काळजी करू नकोस. अगं, मी हा असा संन्यासी, मला काय, मी कुठेही चारगरी माधू करीत मागेन, मठ किंवा मंदिरात राहील. पण तू मात्र आता आपल्या निश्चयापासून ढळू नकोस. असे बोलून नारायण लगेच निघून गेला. त्या भेटीने सुलक्षणा मनोमन सुखावली. तिचे मनोबल वाढले. आता आपण एकटे नाही, आपलं कोणीतरी पाठीराखा आहे या कल्पनेनेच तिचे मन आनंदले. विरक्तीचा मार्ग तिला खुणावू लागला. पुढे खरोखरच अधिक मासाचा प्रारंभ होताच तिने गुरु आज्ञेप्रमाणे आपली संपत्ती लुटवण्यास, दान देण्यास प्रारंभ केला. तिने आपली सर्व संपत्ती दान दिली. आपली वृत्ती भगवान नामाकडे वळवली आणि पुढील मार्गदर्शनाची ती वाट पाहत बसले. ठरल्या दिवशी नारायण परत आला. त्याने तिच्या निश्चयात्मक कृतीचे निरीक्षण केले. तिच्यातल्या सात्विक बदलाबद्दल तिचे कौतुक करून नारायण तिला म्हणाला, आता आज तुझ्याकडे जो मनुष्य येईल त्याच्याकडे तू 3000 रुपयाची मागणी कर. सूर्यास्त झाला, दिवे लागले आणि दारावर थाप पडली. जी व्यक्ती आली त्याच्याकडे सुलक्षणेने 3000ची मागणी केली. तो पाठ फिरवून निघून गेला. त्या रात्री कोणीच तेवढी रक्कम देईना, कोणी येईना आणि पापाचरण काही घडेना. कळत नकळत तिच्याकडून विधी लिखिताचा एक आव्हान मिळाले. आता आपले विधी लिखित खोटे ठरू नये म्हणून दुसऱ्या दिवशी स्वतः ब्रह्मदेव एका सौदागराचे वेश धारण करून तिच्या घरी आले. तिच्या हाती द्रव्य दिले आणि मी रात्री परत येतो असे म्हणून ते निघून गेले. आणि त्या रात्री ते आलेच नाही. नारायणाने आपल्या बहिणीला दुसऱ्या दिवशी ते सर्व धन तू दान दे असा सल्ला दिला. सुलक्षणेचे मनच आता विरक्त झाले असल्याने तिला भरली ओंजळ दानार्थ रीती करायला काहीच वाईट वाटलं नाही. सुलक्षणेने आपलं दिलेली रक्कम दान केली. नेमकी अधिक मासात दान करून तिने आपल्या पदरी आणखी पुण्य जोडले. हा समाचार कळताच ब्रह्मदेवाने दुसऱ्या दिवशी 10,000चा सौदा केला. ती रक्कम देऊन तो सौदागर गेला, पण त्या दिवशी तोही आला नाही. मग पुढे नारायणाच्या सल्ल्याप्रमाणे 10,000 ही रक्कम पण निसंकोच दान करण्यात आली. इकडे या दानाबरोबरच नाम आणि हरिनाम भजन याचे पुण्यही पूर्ण दिसांनी वाढू लागले. आता अनासक्त सुलक्षणेच्या हातून ते पापाचरणही घडेना. विधी लिखित हळूहळू खोटे ठरू लागले. धनाचे प्रलोभन हे आता तिला वाममार्गावर वर्तन करायला लावण्यासाठी कमी पडू लागले. नारायण ही अशी कृती मुद्दाम तिच्या हातून करून घेत होता, कारण तो नेमका अधिकाचा महिना होता. त्यामुळे तिच्या प्रत्येक लहान सहान कृतिकर्माचे फळ हे अनेक पटींनी तिच्या पदरात पडत होते. पापाच्या राशी घटत होते आणि पुण्याईचा पहाड वाढत होता. अखेर प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनीही मनात असा विचार केला की आता कितीही धनाचा लोभ दाखवला तरीही काही फायदा होणार नाही. त्यापेक्षा तिच्या भावाप्रमाणे आपण तिचा उद्धार करून तिला ब्रह्मलोकी घेऊन येऊ. त्यांनी लगेच एक विमान सज्ज केले. त्यात दूत बसवले आणि ते विमान सुलक्षणेला आणायला खाली आले. सर्व संघ परित्याग करून नदीकाठी झोपडी बांधून राहणाऱ्या सुलक्षणेला घेऊन जाण्यासाठी विमानदारी आले. माझा उद्धार सद्गुरूशिवाय मी येणार नाही असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा दूत म्हणाले, ठीक आहे, आम्ही ब्रह्मदेवांच्या आज्ञा घेऊन येतो. थोड्याच वेळात दूत आले आणि त्यांनी सुलक्षणा आणि नारायण या गुरु शिष्याच्या जोडीलाच ब्रह्मलोकी नेली. त्या दोघांच्याही जन्माचे खऱ्या अर्थाने कल्याण झाले. आपल्या उपकारकर्त्या द्विज शर्माच्या दोन्ही संततीचा उद्धार केल्याचे एक समाधानही नारायणाला प्राप्त झाले. देवी, असा आहे अधिक महिन्यातील स्नान, दान आणि पुण्यकर्माच्या फलश्रुतीचा अगाध महिमा. असे म्हणून नारायणाने एक वार लक्ष्मीकडे पाहिले. द्विज शर्माच्या दोन्ही पुत्र आणि कन्याचा असा उद्धार झाला हे ऐकून लक्ष्मी देवीच्या मुखमंडलावरील एक समाधानाची स्मितरेषा
उमटलेली पाहून भगवान नारायणांनाही फार समाधान वाटले. अध्याय 24 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्रीकृष्ण. राधे कृष्ण. लक्ष्मी नारायणाय नमः. राधे कृष्ण. बालकृष्ण.